नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा. शेतकऱ्यांसाठी सोलार फवारा म्हणजे आपण काही भागात त्याला औषध मारायची टाकी देखील म्हणतो. त्यासाठी शासनाच्या आपल्या कृषी विभागातर्फे अनुदान दिले जाते खरेदीसाठी आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि ही माहितीच्या आधारे आपण आपल्या मोबाईलवरून अगदी 5 मिनिटात हा अर्ज करू शकता. आता त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. चला तर मग जास्त वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही जर मोबाईलवरून अर्ज करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, क्रोम ब्राउझर ओपन करा आणि महाडीबीटी फार्मर असं सर्च करा. महाडीबीटी फार्मर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला कृषी विभागाची साईट दिसेल. आता त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, मोबाईलची साईट डेस्कटॉप साईट करा आणि सुरुवातीला अगोदर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अर्ज करा. चला समजून घ्या स्टेप बाय स्टेप, ज्यामध्ये या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. अशा प्रकारे महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती या. पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला येथे 2-3 पर्याय आहे लॉग इनसाठी, जे पर्याय तुम्ही यूज करू शकता. तुमचा फार्म आय डी टाका आणि लॉग इन करा. ज्यांची नोंदणी अगोदर झालेली असेल, ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी नवीन नोंदणी करा फार्मर पोर्टलवरती, महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती. आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची नोंदणी आहेच, त्यामुळे लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर येथे आपणास घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता येथे वेगवेगळे पर्याय आहेत. यामध्ये आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे माहिती दिसती आहे. आता ही माहिती आपण भरून घ्यायची आहे, ज्यामध्ये तालुका, गाव आणि आता मुख्य घटक निवडायचा आहे, ज्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ही बाब निवडायची आहे. आणि त्यानंतर मनुष्यचलित ज्यामध्ये आहे मी दाखवतो आहे, त्यामध्ये मनुष्यचलित अवजारे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर समोर यंत्रसामुग्री निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आता यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये आपल्याला कोणता पर्याय सिलेक्ट करायचा आहे ते काळजीपूर्वक लक्षात घ्या. ज्यामध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडायचा आहे. आता यामध्ये निवडल्यानंतर मशीनचा प्रकार कोणता निवडायचा आहे ते एक महत्त्वाचं आहे. तर यामध्ये एक गोष्ट मी निवडून घेतो आहे, नीट बघून घ्या, ज्यामध्ये आपल्याला स्वयंचलित नॅपसॅट फवारणी यंत्र, ज्यामध्ये आता 1 मिनिट मराठीमध्ये सर्च करतो आहे आपण, ज्यामध्ये मी दाखवला आहे तुम्हाला. 1 मिनिट सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप ही बाब सिलेक्ट करा. यामध्ये काही शेतकरी चुकतात, त्यामुळे एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि पूर्वसंमती देऊन जतन करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला येस करायचं आहे. आता बाब निवडली आपण. त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता अर्ज सादर करावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला येथे ओके म्हणायचं आहे आणि मेनूवरती जायच्याऐवजी आपण पहावरती बघून घ्या, एकदा कन्फर्म करून घ्या. परत योजनेच्या मार्गदर्शक सूचनाची यावरती क्लिक करा, परमिशन द्या आणि अर्ज सादर करा. आता अशा प्रकारे तुम्हाला 23 रुपये पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट झाल्यानंतर आपला अर्ज सबमिट झालेला आहे का नाही ते देखील तुम्ही बघू शकता. आता पेमेंट कसं करायचं तर आपण बघू शकता, सोपी पद्धत आहे, ऑनलाईन पेमेंट करून घ्या. प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करून ऑनलाईन देखील पेमेंट करू शकता. UPI थ्रू देखील तुम्ही पेमेंट करू शकता, QR कोड स्कॅन करून. अशा प्रकारची माहिती आहे. आता यामध्ये हे करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारची आता तुम्ही घटकासाठी अर्ज केलेला आहे. आता ही संपूर्ण माहिती आपली जतन झालेली आहे आणि आपण जे घटक निवडला आहे त्यामध्ये घटक इतिहासमध्ये जाऊन आपण बघू शकता. आता घटक इतिहासमध्ये आल्यानंतर यामध्ये बघू शकता लागू केलेले घटकवरती क्लिक करा, ज्यामध्ये आपल्याला आपण जो अर्ज आत्ता भरला आहे तो इथे आपल्याला दिसेल आणि ज्यासाठी आपल्याला अशा प्रकारची माहिती यामध्ये दिसत आहे. अशा प्रकारे सोलर फवारा यांच्यासाठी पूर्ण अर्ज केला आहे. यामध्ये काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा आणि 50% यासाठी लाभ दिला जातो. चला, धन्यवाद.